बातमी नेहमीच आम्ही दाखवली, पण त्या बातमीचा वेध घेत असताना त्याच्या मागची सत्यता आणि त्या बातमीमागची बातमी समजून घेण्याचा आणि ती समजून देण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या लेपणाबाबतच्या अनास्थेची बातमी IBN लोकमतनं जनतेसमोर आणली आणि हा प्रश्न तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावाही केला. आमचे पंढरपूरचे रिपोर्टर सुनील उमरेचा हा स्पेशल रिपोर्ट. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची रोज हजारोंनी होणारी गर्दी आणि मूर्तीवर होणारे महाअभिषेक. याच महाअभिषेकामुळे मूर्तीची होणारी झीज टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापनांनी खाजगी तज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं. विठ्ठलाच्या मूर्तीचं संवर्धन खाजगी माध्यमातून केल्यास मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. IBN लोकमतनं ही बाब जनतेसमोर आणली. वाढत्या दबावामुळे व्यवस्थापनानंही आपला निर्णय बदलत केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून अखेर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा धोका टळला. आम्ही केवळ बातमी दाखवून थांबलो नाही, तर त्याचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावाही केला. जितकं श्रद्धेला आम्ही महत्त्व दिलं, तितकंच अंधश्रद्धा देखील दूर करण्याचा आम्ही नेहमीच आमच्या बातमींमधनं प्रयत्न केला. त्या बातमीतून त्या बातमी पलीकडचा वेध घेत असताना अंधश्रद्धेचे सर्व महाराष्ट्रातले प्रकार कसे दूर होतील याचाही सर्वंकष विचार केला. सोलापूर जिल्ह्यातील वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अंधश्रद्धेबाबत IBN लोकमतनं आवाज उठवला आणि ही अनिष्ट परंपरा थांबली. आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम जेव्हा सोलापूरला या ठिकाणी काम करायचे, त्यावेळी त्यांनी केलेली ही इम्पॅक्टफुल स्टोरी. मुस्ती सोलापूर जिल्ह्यातलं एक धार्मिक स्थळ. संत उमरशेख साहेब यांचा हा दर्गा. दरवर्षी संत उमरशेख साहेब यांचा उरूस भरवला जातो. यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. हिंदू भाविकांचाही त्यात मोठा सहभाग असायचा. नवस फेडण्यासाठी नवजात बालकाला 50 फूट उंचीवरून पवित्र चादरीवर फेकल्यास बालक सुदृढ होतं, ही या भाविकांची अंधश्रद्धा. एवढ्या उंचीवरून या बालकाला फेकल्यास त्याला इजा होण्याचा धोका होता. या अघोरी प्रथेविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि वर्षानुवर्ष सुरू असलेली ही प्रथा अखेर थांबवण्यात आली. दर्गा व्यवस्थापनानंही आता 50 फूट उंचीवरून बालकाला फेकण्याऐवजी त्या पवित्र चादरीवर नवजात बालकाला ठेवण्याचा पर्याय मान्य केला. आम्ही केवळ बातमी देऊन थांबलो नाही, तर त्याचा पाठपुरावाही केला, कारण आम्ही बांधील आहोत सच्च्या पत्रकारितेसाठी. माझ्या हद्दीमध्ये मुस्ती नावाचं एक गाव आहे. सदरचं गाव जे आहे ते मुस्ती आरळी रोडवर आहे. त्या ठिकाणी शेकुंबर दर्गा नावाची एक दर्गा आहे. 2008मध्ये अशी प्रथा होती, म्हणजे 2008 पर्यंत अशी प्रथा होती की ज्यांना मुलं होत नाहीत किंवा कुठल्या नवस मागितलेले आहेत मुलाच्या संदर्भामध्ये, तर त्या दर्ग्यावरून मुलं खाली झोळीमध्ये फेकली जायची, चादर खाली धरली जायची आणि ती मुलं वरून खाली फेकली जायची. अशी 2008 पर्यंत ह्या घटना घडत होत्या. परंतु IBN लोकमतने या बाबतीत पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रभर ही बातमी लावली. सदरच्या बातमीचा परिणाम होऊन सध्याच्या घडीला 2008 पासून अशा घटना व्हायचं बंद झालेलं आहे. बातमीनंतर छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ. पहा फक्त IBN लोकमत. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. तुम्ही 5 वर्ष यशस्वीरित्या पार केले, असेच मोरही तुम्ही यशस्वीरित्या व्हा, असा मला पांडुरंगातर्फे आणि वासुदेवातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मैं हरि प्रसाद चौरसिया. मैं मेरी ओर से और मेरे परिवार की ओर से IBN लोकमत को बहुत बहुत आभार प्रकट करता हूं. आज इनका 5वां वर्ष समाप्त हुआ और अगले साल की मैं फिर से वेट करूंगा और आपको आभार प्रकट करूंगा.